बघूया मग आपण एक्झाम्पलला लगेच सुरुवात करूया आणि एक्झाम्पल सॉल्व करून बघूया आपली आन्सर काय येतात ते. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 2 डिजिटचं. बघू आपण सॉल्व करून. add 51 add 36 less 24. हे सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे 2 डिजिट. आपण सॉल्व करून बघू अबॅकस किटवर आपला आन्सर काय येतं ते. add 51 add 36 add 30 आणि हे add 6 less 24. less 20 दिले पण आता less 4 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये. मग काय करायचं? less 4 करायला काय करावं लागेल आपल्याला? तर less 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागेल. less 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे आपला? less 5 add 1. less 5 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केला आपण. less 24 झाले आपले. आन्सर आलं. आन्सर काय आहे आपलं? 63 आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं add 45 add 29 less 34. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून बघू आन्सर काय येतं ते. add 45 add 29. आता add 29 कसे ऍड करायचे? आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीये. मग काय करायचं? add 20 करायला आपल्याला add 2 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. add 2 चा फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला? तर इथे आपल्याला स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागेल. add 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? add 5 less 3. add 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आहे add 5 less 3. add 20 झाले आपले. आता add 9 कसे ऍड करायचे? add 9 करायला पण बीट अवेलेबल नाहीये. मग काय करायचं? 20 तर केले पण 9 ऍड करायला आता 9 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. add 9 चा फॉर्म्युला काय आहे? add 10 less 5 add 4. हा add 9 चा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे. आपण यूज केला. add 9 झाले आपले. add 29 झाले. आता less 34. आता less 4 तर होतील पण less 30 कसे करायचे? less 30 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीयेत. मग काय करायचं? less 30 करायला आपल्याला less 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे. less 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? less 5 add 2. less 30 झाले आपले आणि हे less 4. less 34 झाले आपले. आन्सर आला आपला. आन्सर किती आहे आपलं? 40 आन्सर आलेला आहे आपला. आन्सर राईट डाऊन करून घेऊ आपण. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं add 73 add 24 less 46. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून बघू आन्सर काय येतं ते. add 73 add 24. add 20 तर केले पण 4 ऍड कसे करायचे? add 4 करायला आपल्याला काय करावं लागेल? add 4 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. add 4 चा फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. add 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? add 5 less 1. add 24 झाले आपले. less 46. हे less 40 केले आणि हे less 6. less 46 झाले आपले. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं? 51 आन्सर आलेला आहे आपला. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ.
47 झाले आपले. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं 51 आन्सर आलेला आहे आपला. आन्सर राईट डाऊन करू आपण. अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं add 55 less 33 add 46. add 55 less 33. आता add 55 मधून आपल्याला less 33 करायचे आहे. ते कसं करणार तर less 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करू. less 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे less 5 add 2. less 5 add 2 हा less 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आहे. तोच आपण फॉर्म्युला आपण इकडे यूज करणार आहोत. आपण यूज करू less 5 add 2. less 5 add 2 less 33 झाले आपले. add 46. आता आपल्याला add 46 करायचे आहे. 6 तर पॉसिबल आहे पण 40 ऍड कसे करायचे. add 40 करायला आपल्याला add 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. बिग फ्रेंड फॉर्म्युला तर पॉसिबल नाही. मग add 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. add 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे add 5 less 1. add 40 झाले आपले आणि हे add 6. 46 झाले आपले. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं 68 आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर राईट डाऊन करून घेऊ आपण. अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 डिजिटचं ॲडिशनचं एक्झाम्पल आहे. 3 डिजिटची सगळी एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघू. add 333 add 666 add 444. बघू आपण सॉल्व करून आपलं आन्सर काय येतं. add 333 add 666 add 666 झाले आपले. add 444 add 444 आपल्याला करायचे आहे. तर कसं करणार add 444 बिट तर अवेलेबल नाहीये. मग काय करायचं add 444 करायला आपल्याला add 4 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. add 4 चा कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला add 4 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागेल. add 4 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला काय आहे add 10 less 6. तोच फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत add 444 करायला. चला मग आपण यूज करू add 10 less 6. add 400 झाले आता 40. add 10 less 6. आता 40 पण झाले. आता add 4 add 10 less 6. add 444 झाले आपले. आन्सर किती आले आपलं 1443. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ 1444. आन्सर आपल्याला आलेला आहे 1443. आपला आन्सर काय आलेला आहे 1443. माझं मगाशी मिस्टेक झाला. आपण करेक्शन केलेलं आहे. बघू आपण नेक्स्ट एक्झाम्पल. आता कसं क्लिअर करून घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं add 555 add 333 add 555. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून घेऊ. add 555 add 333 add 333 add 555. आता add 555 कसे करायचे. add 555 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का नाहीयेत. मग काय करायचं तर add 5 चा फॉर्म्युला यूज करायचा. add 5 चा कुठला फॉर्म्युला
नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ॲड 444 ॲड 222 ॲड 666 हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून बघू आन्सर काय येतं आपलं ते. ॲड 444 ॲड 222 आपल्याला आता ॲड 222 करायचे आहे. तर कसं करणार ॲड 222? तर आपल्याला ॲड 2 चा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. ॲड 2 चा फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 लेस 3. तो स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आपण यूज करून ॲड 222 करणार आहोत. मग आपण करून घेऊ. ॲड 5 लेस 3 ॲड 200 झाले. आता 20 ॲड 5 लेस 3 20 झाले आपले. आता 2 ॲड 5 लेस 3 ॲड 222 झाले आपले. आता आपल्याला ॲड 666 करायचे आहे. तर कसं करणार ॲड 666? ॲड 6 चा फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला? स्मॉल फ्रेंड पण पॉसिबल नाहीये, बिग फ्रेंड पण पॉसिबल नाहीये. मग आपण इकडे कुठला फॉर्म्युला यूज करणार? कॉम्बिनेशन फॉर्म्युला. ॲड 6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला. ॲड 6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 5 ॲड 1 ॲड 600 झाले आपले. आता तसेच 6 ॲड करायचे. 60 ॲड 10 लेस 5 ॲड 1 60 झाले. आता आपण 6 करून घेऊ. ॲड 10 लेस 5 ॲड 1 ॲड 666 झाले आपले. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं? 1332 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर राईट डाऊन करून घेऊ आपण. क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला ॲड 111 ॲड 999 ॲड 888 हे एक्झाम्पल आहे आपलं. ॲडिशनचं हे पण एक्झाम्पल आहे. आपण सॉल्व करून बघू आन्सर काय येतं आपलं ते. ॲड 111 ॲड 999. आता ॲड 999 कसे करायचे? ॲड 999 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? तर नाहीयेत. मग काय करायचं? ॲड 9 करायला आपल्याला ॲड 9 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 9 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 1. तो बिग फ्रेंड फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आपण यूज करू ॲड 900 ॲड 10 लेस 1 900 झाले. आता 9 ॲड 10 लेस 1 आता 9 ॲड 10 लेस 1 ॲड 999 झालेत आपले. आता आपल्याला 888 ॲड करायचे. आपल्याकडे बीट अवेलेबल आहे. मग आपण ॲड करून घेऊ. ॲड 888 आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं? 1998. क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ॲड 777 ॲड 666 ॲड 222 हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून घेऊ आन्सर काय येतं ते. ॲड 777 ॲड 666 ॲड 666 कसे ॲड करायचे? ॲड 666 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीयेत. मग काय करायचं? ॲड 666 करायला आपल्याला ॲड 6 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्या 3 डिजिटच्या पहिल्या एक्झाम्पल मध्येच आपण ॲड 6 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे. म्हणजे ॲड 666 केलेले आहे. तोच फॉर्म्युला यूज करून आता आपल्याला रिपीट ॲड 666 करायचे आहे. तिथे कुठला फॉर्म्युला आपण यूज केला होता? ॲड 10 लेस 5 ॲड 1 हा फॉर्म्युला यूज केला होता आपण ॲड 666 करायला. म्हणजे कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केला होता आपण तोच आता फॉर्म्युला यूज करणार आहेत आपण. ॲड 10 लेस 5 ॲड 1 600 झाले आपले. आता 60 ॲड 10 लेस 5 ॲड 1 60 पण झाले आपले. आता 6 ॲड 10 लेस 5 ॲड 1 ॲड 666 झाले आपले. आता आपल्याला ॲड 222 करायचे आहे. ॲड 222 करायला कुठला फॉर्म्युला आता यूज करावा लागेल आपल्याला? ॲड 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागेल. ॲड 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 लेस 3 तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला ॲड 222 करायला. ॲड 5 लेस 3
आन्सर आला आपलं ॲट 222 झाले. आन्सर काय आहे आपलं 1665. आन्सर राईट डाऊन करून घेऊ आपण. ओके, now that is clear. अशीच आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व केलेली आहेत. सगळ्याचे आन्सर आपले आलेले आहेत. 2 डिजिट आणि 3 डिजिटची पण एक्झाम्पल आपण सॉल्व केलेली आहेत. 2 डिजिटची सगळी सबट्रॅक्शनची एक्झाम्पल होती आणि 3 डिजिटची सगळी ॲडिशनची एक्झाम्पल होती. ओके, अशीच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.